प्रतिष्ठा हिडन लव भाग 35। दिन से है रूठी रातें, आंखों में है बरसाते, गीली गीली तन्हाई, भीगी भीगी परछाई। एक आग है सीने में लगी, घालत पुटपुटत होता, चेहऱ्यावर आलेल्या भावना, जणू त्याच्या मनाची स्थिती सांगत होती. बेचैन है दिल आवारा, आ मिलने आ दोबारा. भी मुश्किल है तुझ बिन जीना जिंदगी, ख्वाहिश है तेरी ख्वाहिश, तू दिल की है फरमाइश. मुश्किल है तुझ बिन जीना जिंदगी. कबीरने सुष्टी समोर गुडघे टेकले होते. कबीरच्या येणं आणि असा वागणं सगळं काही अनएक्सपेक्टेड. डोळे विस्फारून त्यांना बघत राहिले. इतका मोठा बिझनेस टायकून एका मुलीपुढे गुडघ्यांवर बसलेला, त्या मुलीसाठी इतका वेडा आहे. आता सगळ्यांना समजलं होतं 4 वर्षांपूर्वी कबीर मित्तलच गायब होणं हे आम नव्हतं. काहीतरी असं घडलं होतं. कबीर मित्तल 4 वर्षे गायब झाला होता. हा बिझनेस टायकून आज परत आला. पण हे काय? आश्चर्यजनक बातमी समोर आली. प्रत्येकाच्या डोळ्यात आणि ओठावर देखील प्रश्न होते. आज त्याचेच उत्तर प्रत्येकाला मिळालं होतं. पिघला है कतरा कतरा, दिल सुलगा तिनका दिल, जलता है सारा जहां ये जमीन आसमां, तेरे बिन मेरे बेकल, तेरे बिन मेरी दुनिया जंगल, मंजर है सारे बेजुबान. सुष्टीला भनक ही नव्हती. कबीरच्या मनात इतक्या वेदना होत्या. हे 4 वर्षे त्याने कसे काढले असतील. त्यानंतर मुलासोबत आपली एक वेगळी दुनिया उभी केली होती. त्याच्यासोबत ती आपलं सगळं दुःख विसरून गेली होती. पण ह्याचे काय? तेरे बिन मेरी आंखें बंजर, तेरे बिन मेरी सांसें खंजर, जख्मों के मिलते हैं निशान, पिघला है कतरा कतरा दिल, सुलगा है तिनका तिनका दिल, जलता है सारा जहां ये जमीन आसमां, बेचैन है दिल आवारा, आ मिलने आ दोबारा. मुश्किल है तुझ बिन जीना जिंदगी, ख्वाहिश है तेरी ख्वाहिश, तू दिल की है फरमाइश. मुश्किल है तुझ बिन जीना जिंदगी, मुश्किल है तुझ बिन जीना जिंदगी. इस पूरे में बहुत तानों का एक लाच पेसूरी के सफर में अपने जिंदगी में आता जा रहा है. उन गुड़ीदाना उन्हें जाके आ रहा है. एक आश्चर्यजनक धक्का मनात बसला. खरंच प्रेमातली माणसालाही गुढीधाने ताकद असते. सर्वात शक्तिशाली माणसालाही गुढीधाने आता जाते हैं. कितीतरी वर्षानंतर त्यांचा बॉस रडला होता. पुन्हा एकदा सुष्टी. बाकी लोकांसोबतच आदित्यही समोरच पाहत होता. त्याला खूप जलन होत होती. ज्या मुलीला त्याने इतके दिवस आधार दिला होता ती या माणसावर प्रेम करते. खरंचीला पैशांची कधीच कमी नव्हती. तर 4 वर्षापूर्वी त्याची अवस्था कशी होती. साईडला उभ्या असलेल्या कबीर गुडघ्यावर सृष्टीसमोर बसला होता. सार्थकचा चेहरा तर आनंदाने भरून गेला होता. पण आपल्या खऱ्या डॅडांना असे पाहून तोही धावत येऊन त्यांच्या गळ्यात पडला. हे दृष्टी अतिशय सुंदर होते. आपल्या रक्ताला काही गोष्टी शिकवल्या जात नाहीत. जिथे भावना जोडलेल्या असतात तिथे सगळे आपोआप घडते. त्या छोट्या छोट्या हातांनी कबीरच्या गालावरचे अश्रू पुसले होते. उभ्या असलेल्या सगळ्या लोकांना कबीरचे बॉडीगार्ड्स विराज आणि मिराज यांनी बाजूला हटवले होते. मिराजला तर सगळे माहीत होते, पण तो फक्त हे सगळे लाईव्ह पाहू इच्छित होता. सुष्टीच्या चेहऱ्यावर हसू होते. तिनेही कबीर समोर बसून त्याला मिठी मारली होती. हे कबीरसाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्याला वाटले नव्हते की पहिल्याच अक्षर होता वेळी ही मुलगी मान्य करेल. परंतु त्याला हे सगळे स्वप्नासारखेच वाटत होते. सुष्टीला माहीत नव्हते की त्याचा मुलगा आपल्या डॅडासाठी इतका उत्सुक असेल. सार्थक हसून म्हणाला, तुम्ही तुमची ही काय अवस्था केली आहे. तुम्ही बिलकुल डेव्हिल सीईओ दिसत नाही आहात. 5 वर्षांपूर्वी तुम्ही कितने हँडसम होता आणि आज हे. तेव्हा साईडला येत असलेल्या
आहे. पर्पणाजींनी झटकन दोघांमध्ये येऊन सार्थकला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाल्या, काय आहे ना बेटा, तू आणि मम्मा नव्हते ना, म्हणून ते असे झाले आहेत. सार्थक रागावलेल्या स्वरात म्हणाला, का आणि तुम्ही कोण आहात, मला का उचलून घेतले आहे. तेव्हा रीमा येऊन सार्थकच्या गालाला खेचत म्हणाली, ताकोड, त्यामुळे रीमा बेटा, कारण त्या तुझ्या दादी आहेत. मी तुझा चाचू आणि ही तुझी बुवा. सार्थक, वाव, माझ्यासोबत इतकी मोठी फॅमिलीही आहे, पण इतके वर्ष तुम्ही कुठे गेले होता. तिथेच उभ्या असलेल्या अर्पणाजींनी डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाल्या, कोणाच्या तरी चुकीची शिक्षा मिळाली होती बेटा, तुला आणि आम्हालाही, पण आजानंतर नाही. माहोल भावूक झाला होता. आज वाटत होते की हे मित्तल फॅमिलीच्या मिलापाचे फंक्शन आहे, नव्हे की नवीन कपूर यांचे वाढदिवस सेलिब्रेशन. आदित्य हॉलमध्ये नजरा फिरवाता, इकडे तिकडे पाहता, आपल्या दादाजींना शोधता होता, जे काही वेळापूर्वी मात्र होते, पण आता कुठे गेले होते. आदित्यने आपल्या बॉडीगार्डला इशारा करून दादाजींना शोधायला पाठवले. त्यांचा वाढदिवस होता, पण मित्तल फॅमिलीने अशी एंट्री घेऊन त्यांचे सगळे सेलिब्रेशन खराब करून टाकले होते. आणि हे आता त्यांच्या इमेजचे फंक्शन बनले होते, ज्यासाठी त्यांनी इतकी मेहनत केली होती, लोकांना आपला रुबाब कसा दाखवायचा. पण मित्तलसमोर त्यांचे असे काहीच नव्हते. त्यांना स्वतःला कमी वाटू लागले होते. त्यांनी कित्येक वर्षे बिझनेसमध्ये पाऊल टाकले, पण हा मुलगा त्यांच्या नातवाच्या वयाचा होता, तरीही त्यांच्या नातवापेक्षा 10 पट जास्त काबिल होता. आज त्यांना समजले होते की 5 वर्षांपासून मित्तल समोर येत नव्हता तरी का. आज त्याची अवस्था पाहून त्यांना दुःखही होत होते आणि आपल्या नातवासाठी वाईटही वाटते. कारण खरंच आणि 12 महिन्याला इथे येऊन थांबण्याचे, तो इथे येऊन थांबायचा, ही गोष्ट त्यांना आता कळायचा. कमजोरी किंवा बातमी कोणालाही कधी कळली नव्हती. ही गोष्ट त्याने स्वतः त्यांच्यासमोर बोलली होती. तो फक्त वेळ हवा होता त्यालाही, आणि काही चालेल असे त्याला वाटत होते की जेणेकरून त्याला चांगले समजावता येईल. काही घडले नव्हते, पण त्यांच्यासमोर एक नवे कोडे उभी राहिली होती, जे ते ना सोडवू शकत होता. म्हणून ते पार्टी सोडून बाहेर गार्डन एरियात गेले होते, जिथे ताजी हवा त्यांना शांतता देईल. आदित्य कपूर वारंवार आपल्या दादाजींना इकडे तिकडे शोधत होता. ते दिसत नव्हते. पूर्ण हॉटेल छान मारले, पण सापडले नाहीत. थोड्या वेळाने कळले की ते गार्डन एरियात आहेत. आदित्यच्या मागे नियतीही होती, जी आपला ड्रेस सांभाळत त्याच्या मागेच फिरत होती. खरंच तिला वाटले होते की आज आदित्य तिला आपली गर्लफ्रेंड किंवा मंगेतर म्हणून सगळ्यांसमोर इंट्रोड्यूस करेल, पण मध्य मित्तलच्या या ड्राम्याने सगळे खराब करून टाकले. पण तिला आणखी एक धक्कादायक गोष्ट कळली होती. जी मुलगी इतके दिवस त्यासमोर होती, ती कोणतीही साधी मुलगी नव्हती. ती मिस्टर कबीर मित्तलची होणारी बायको आणि त्यांच्या मुलाची आईही होती. तुम्हाला काय वाटते, पुढे काय होईल? मिळते पुढच्या एपिसोडमध्ये. टू बी कंटिन्यूड. कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.